या ग्रंथामध्ये 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. त्या 12 स्कंदापैकी प्रथम स्कंद, 335 अध्यायापैकी पहिला अध्याय आणि 18,000 श्लोकापैकी प्रथम श्लोक. या प्रथम श्लोकामध्ये व्यास महर्षी मंगलाचरण करतात. मंगलाचरण का करावं? कोणताही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, समाप्ती कामो मंगलमाचरेत. ते निर्विघ्नपणे पार पडावं याच्याकरता मंगलाचरण करत असतात. पण मंगलाचरण करत असताना व्यासजींनी कोणत्याही विशिष्ट देवाचं नाव घेतलं नाही. सत्यम परम धीमहि. आम्ही त्या परम सत्याचं ध्यान करतो. विशिष्ट देवाचं नाव न घेतल्यामुळे जे रामाचे भक्त होते त्यांनी सत्य स्वरूपात रामाचं ध्यान केलं. जे कृष्णाचे भक्त होते त्यांनी सत्य स्वरूपात कृष्णाचं ध्यान केलं. जे भोले बाबाचे भक्त होते त्यांनी सत्य स्वरूपामध्ये भोले बाबाचं ध्यान केलं. मग या विद्वानांनी या प्रथम श्लोकाचे 108 अर्थ तयार केले. परंतु श्रीमद भागवतामध्ये सत्य स्वरूपात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचंच वर्णन आलेलं आहे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यं मृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. सत्य स्वरूपात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचंच ध्यान केलं आहे. म्हणून श्रीमद भागवताच्या प्रथम श्लोकाचा अर्थ आपण श्रीकृष्ण परकच श्रवण करूया. आपण सुद्धा आपल्या इष्टदेवाचं ध्यान करत प्रथम श्लोकाचं श्रवण करा. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्य स्वरूपात श्रीकृष्ण परमात्म्याचा आपण ध्यान करूया. कसा आहे तो परमात्मा? जन्माद्यस्य यतः आद्यस्य जन्मादि विकार रहितस्यापि यतः यत्र वसुदेव गृहे जन्म. कृष्ण परमात्मा जन्म मृत्यू विकार रहित आहेत. पण असा असून सुद्धा भगवान परमात्मा वसुदेवाच्या घरी जन्माला आले. कोणी म्हणेल वसुदेवाच्या घरी कसं काय जन्माला आले? अहो, वसुदेवजी स्वतः कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त होते आणि वसुदेवाच्या घरी कसं काय जन्माला आले? तर ऐका, केवळ दगडा मातीच्याच घराला घर म्हणतात असं नाही, तर पत्नीला सुद्धा घर म्हणतात, गृह म्हणतात. न गृहम गृहम मित्याहु गृहिणी गृहमुच्यते. वसुदेवाची गृहिणी देवकी, त्या देवकीच्या 8व्या मुलाच्या रूपामध्ये भगवान परमात्मा अवताराला येतात. अर्थेषु अभिज्ञः अर्थेषु कंसवंचनादि प्रयोजनेषु अभिज्ञः. भगवान परमात्मा मथुरेला प्रगट होतात, अवताराला येतात आणि रातोरात मथुरेतून गोकुळामध्ये येतात. कसे येतात? कंसाला कानोकान खबर सुद्धा लागत नाही, एवढ्या सहजतेने चतुरतेने भगवान परमात्मा गोकुळामध्ये येतात. आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर संपूर्ण बाल गोपाळांमध्ये विराजमान होतात. म्हणून भगवंताला म्हणतात स्वराट. स्वेषु गोपेषु राजते विराजते इति स्वराट. किंवा सप्त स्वरेन उपलक्षिता वंशी. तर या वंशासह
राजते विराजते इति स्वराट. बासरीमध्ये 7 स्वर आहेत. त्या 7 स्वरांनी युक्त बासरी जी धारण करतात तो परमात्मा आहे स्वराट. भगवान परमात्मा अशी काही सुंदर लीला करतात की लीला करून, लीला पाहून ब्रह्मदेवादिक देव सुद्धा मोहित होतात. मोह्यन्ति यत् सूरयः आदि कवये ब्रह्मणे ब्रह्मांडं विस्मापयितुं वत्सपालादि रूपम तेने विस्तारितवान. भगवान परमात्म्याने अशी लीला केली की ब्रह्मदेवाला सुद्धा मोह निर्माण झाला की हा कुठला देव, हा तर या गोपाळांचं उष्ट खातो, हा खरंच देव आहे का. ब्रह्मदेवाने परीक्षा घेतली. वासर चोरून नेले, गाई चोरून नेले आणि भगवान परमात्म्याने 1 वर्षापर्यंत वासराची रूप धारण केली आणि त्या गोपाळांची रूप सुद्धा धारण केली. अहो स्वतः बलराम दादांना सुद्धा 1 वर्षापर्यंत ही लीला कळाली नाही. बलदेवादयोपी मुह्यन्ति असो भगवान परमात्म्याची सुंदर अशी लीला आहे. भगवान परमात्मा जेव्हा वृंदा विपिनामध्ये बासरी वाजवतात त्या बासरीचा स्वर ऐकून अहो सजीव सृष्टीवर परिणाम होईल यात नवल नाही. निर्जीव सृष्टीवर सुद्धा त्याचा परिणाम व्हायचा. पाषाणाद्रेहे द्रवत्वम यामुनायः काठिनत्वम. यमुनेचं पाणी खळखळ 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 व्हायचं. पण भगवंताची बासरी कानावर पडली, बासरी ऐकू आली की ते पाणी दगडासारखं व्हायचं. पाषाणाद्रेहे द्रवत्वम यामुनायः काठिनत्वम. आणि गोवर्धनावर पर्वतावर मोठमोठे शिलाखंड असायचे. त्या शिलाखंडाने बासरी ऐकली की त्यांना पाझर फुटायचा. जो स्वभाव पाण्याचा तो स्वभाव दगड घ्यायचे आणि दगडाचा कठीण स्वभाव पाणी घ्यायचं. भगवान परमात्म्याचे 3 धाम विशेष आहेत. गोकुळ, मथुरा आणि द्वारका. या 3 धामाचा जो आश्रय करतो ना तो मोक्ष पदाला प्राप्त होतो. भगवंतासोबत आलेले सर्व परिवार हा साक्षात सच्चिदानंद स्वरूप आहे. असे परम सत्य असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आम्ही वारंवार वंदन करतो. हा भागवताचा प्रथम श्लोक.